क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आबोना पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 31 ऑगस्ट रोजी अन्नपूर्णा लॉन्स येथे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने मीटिंगचे आयोजन आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले। एक गाव एक गणपतीची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी मांडली। त्यांनी सांगितले की नियोजन प्रत्येक गावाने केले पाहिजे। सदर मीटिंग करिता आबोना पोलीस ठाण्याच्या हद्दीतले शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस पाटील, सरपंच, गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, बँड पथक व डीजे मालक व चालक यांना बोलवण्यात आले होते। गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना सक्त सूचना देण्यात आली की एक गाव एक गणपतीच्या अतिरिक्त कोणीही नियोजन केले तर त्या मंडळाची व गावातील पोलीस पाटीलची जबाबदारी राहील। पुढे शिंदे म्हणाले की ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आपण गणेशोत्सव व ईद ए मिलाद हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला, तसा या वर्षी पण आपण साजरा करावा। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, यशवंतराव शिंदे, नवनाथ रसाळ, विजय खांडवी हे अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी, पुनत खोरे, कळवण। नाकी 10 ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जाऊन बघणार, मग इकडे काहीतरी ते मिस होणार, हे बघता येणार नाही, त्याला ते बघता येणार नाही। त्यापेक्षा एक गाव एक गणपती संकल्पना खूप चांगली आहे। त्याने चांगलं वातावरण पण गावामध्ये तयार होतं आणि सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळतो। एकाच ठिकाणी सगळे येणार, ते डिस्कस करणार आणि प्रत्येकाला संधी मिळते आपली कला दाखवायची आणि गावकऱ्यांना पण ते बघण्याची संधी मिळते। तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने पण विचार करावा, जिथं नाही आहे तिथं, आणि जिथं आहे त्यांचं खरंच अभिनंदन की त्यांनी चांगल्या प्रकारे राबवत आहेत। आता आपली काही शंका असेल तर काढून घ्यावं। प्रॉपर आपलं दुकान आहे, गेट आहे, तर त्यांनी वापरावं, प्रत्येक मोकळा ठेवावा। आणि पोलीस पाटलांना त्यांनी आपल्या गावातले जेवढे मंडळ असतील त्यांना सगळ्यांना एकत्र राहून एक गाव एक मंडळ त्यांना एक प्रोसेस करा आणि एका गावात मंडळ कशी तयार होणार नाही हे आपल्या गावाजवळ ठरवा। आणि एकही मंडळ विरोध परवानगी आता कामा नाही। गेल्या वर्षी आपल्या यापुढे जे व्यापारी मंडळ होतं त्यांनी अचानक मिळूनमध्ये आणली, कोणाची रिपोर्ट नव्हती, तर त्यांना असेल तुम्ही तुमच्या मंडळामध्ये यावर्षी घ्या, परवानगी घ्या टाकण्याची, कारण जर काही सुधारला ना तर म्हणजे आपल्याला त्रासदायक होतं। तर ते एक मंडळ राहता कामा नाही की त्याची परवानगी घेतलेली नाही। गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटलांनी ज्या मंडळ असतील त्यांना एकत्र आणा आणि एक गाव एक त्यांना प्रोसेस करा। तेवढे केलं जाईल, आपला भार कमी होतो आणि त्रास कमी होतो। आणि गेल्या वर्षी एसपी साहेबांचा थोडासा जे हे होतं थोडंसं संयमाने काम केलं, तेवढं व्ह्यू फार एकदम शांत नव्हता। पण यावेळी आमचे एसपी साहेब थोडंसं स्ट्रिक्ट आहे। यावेळेस दोन्ही पुढच्या 100% केसेस होतील, मागच्या वेळेस केसेस झाल्या नाही, कारण एसपी साहेबांचा थोडासा व्ह्यू त्यावेळेस शांत घ्यावं सोडून आणि फटका करू नका। परंतु आता जे एसपी साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत, तर ज्यावेळेस डीजे वगैरे असतील ते व्हॅल्यूम मिनिममच ठेवा। मागच्या पाण्यानं सांगितलं बरं उल्लंघन केलं होतं, परंतु त्यावेळेस आपण गावाला मिटवलं होतं, पण प्रत्येक वेळेस संधी मिळत नाही। त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलं की दुसरा काय होतात आणि घटना घडल्यात गेल्या वर्षी की त्यांचे म्हणजे हार्ट पेशंट आहेत ते दगावलेले आहेत, त्याच्यामुळे मग आपण सगळं रेकॉर्ड होतो। एवढ्या गोष्टी बऱ्यापैकी सरांनी कव्हर केलेल्या आहेत। मंडळाची प्रत्येक जबाबदारी आहे की आपल्या मूर्तीची कुठल्या पद्धतीने विटंबना होता कामा नाही। त्यांनी एक मला नेमायचं आहे, रात्रीमध्ये गाय येईल, त्याने हार ओढेल किंवा उंदीर येईल, किंवा पडेल आणि आग लागेल, किंवा लाईट गेला पावसाच्या दिवसामध्ये वारा येईल, काय शॉर्ट सर्किट होईल, आग वगैरे काही झालं त्याच्यामध्ये बघण्यावर ते बिघडली तर मात्र त्याला पूर्ण ते मंडळ जबाबदार राहील। मंडळाचे पदाधिकारी त्यांनी एक प्रॉपर आपली केअर घ्यायची। तो स्टेज बनवताना जागा कोणाची प्रॉपर बघा, जागेवर वाद नको। स्टेज बनवताना भक्कमपणे बनवा, अचानक कोणा पाय लागला, काही लागलं आणि जर तो स्टेज पडला आणि मूर्ती विटंबना झाली तर मध्ये वेगळा विषय तयार होतो। आणि जे मुद्रेवर स्टेज बनवा आणि मूर्तीचे स्टेज बनवल्यानंतर 2 कॅपेसिटी 4-4 तास लोक चढतात, त्याच्यामुळे दुर्घटना घडतात। तेवढे एक बघून घ्या सर। आणि आजूबाजूच्या गावातले गणपती इथे येतात आबोन्यात, त्यावेळेस ते चौफुलीवर बराच वेळ वाजवत थांबतात सगळे, त्यांची मिरवणूक त्या संदर्भात पण। आणि आपलं जो मिस्त्री म्हटलं की 8 दिवसापूर्वी मिरवणूक होती आणि त्याची ईद मिलाद सण आहे, अजून आपल्या ते चर्चा झालेली नाही, परंतु शासनाकडून एकाच दिवशी ईद मिलाद आणि मिरवणूक कुठल्या परवानगी दिली जात नाही। तेव्हा तोपर्यंत साहेबांचं नवीन सर्क्युलर येईल आपल्याला, तर मला जरा खात्री होती एक दिवशी होणार नाही म्हणून अजून
सर आले नाही पण सर येईल ज्या वेळेला सर हे कुठे इकडून होणार नाही असं मागच्या वेळेस त्यांनी आपण आवाहन केलं होतं मुस्लिम बांधवांना की आमच्या तुळशी आणि एकविषयी आल्यामुळे त्यांनी आपल्यासाठी हायस्ट लेवलला त्याच्या मिटिंग झाल्या आणि त्यांनी सर 1 लाख आणि पुढे ढकलला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.